आता आपल्याला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750 सभासदांचा कारभार उद्याच्या 5 वर्षांच्या करता कुणाच्या हातामध्ये द्यायचा आहे, हा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे. 4 कारणे झालेली आहेत. अनेकांना उभं राहण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल आपण काही बोलू इच्छू शकत नाही. त्यावेळेस तुम्हाला डोर्लेवाडीला, झारगडवाडीला प्रतिनिधित्व नाही आहे, पण आम्ही छत्रपतीच्या वेळेस प्रतिनिधित्व दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की सगळ्यात असं इथलं गणित आहे. आता हे सगळं होत हा बाळासाहेब कावरेंनी आणि केशवराव जगतापांनी हे वेगवेगळ्या व्हाईस चेअरमन आणि संचालकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी केलेला आहे. आजही महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा ॲडव्हान्स हा गेल्या वर्षीच्या गळीत हंगामाच्या उसाला हा माळेगावने दिलेला आहे 3332 रुपये. माळेगावचा माझ्या माहितीप्रमाणे FRP आपली FRP 3125 आहे का? 3,125 रुपये आपली FRP. FRPच्या वर भाव द्यायचा, नीट ऐका, FRPच्या वर भाव द्यायचा म्हटलं तर मागे जसं गृहमंत्री अमित शहा साहेबांनी आपल्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा माफ केला, त्याच्यात सगळ्यात जास्त फायदा माळेगाव कारखान्याला झाला. आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की इथून पुढं पण FRPच्या वर भाव द्यायचा असेल, नीट ऐका गुंजवणीकरांना, डोंगरेवाडीकरांना, झारगडवाडीकरांना, तर तुम्हाला संचालक बोर्डाला साखर आयुक्ताला विचारावं लागेल. साखर आयुक्तांनी CA सांगून त्यांची बॅलन्स शीट तपासायची. त्यांच्याकडे तेवढे अधिकचे पैसे FRP पेक्षा देणं शक्य आहे का, तेवढे उपलब्ध आहे का हे तपासायचं. कारण बरेच कारखाने किंवा तिथलं बोर्ड निवडणुका वगैरे जवळ आल्यानंतर वारेवार भाव देतात, कर्ज काढून भाव देतात आणि पुढचं मग नुकसान करतात. त्याच्यामुळं आता 3,125च्या पुढं FRP पेक्षा जास्तीचा दर आता तर दिलेला आहे, कारण 3332 रुपये. त्याच्यामुळं 200 वर काही 207 रुपये राहुल जास्त आपण दिलेले. ते केशवरावांनी साखर आयुक्ताची परवानगी घेतली. साखर आयुक्तांनी बँकेला विचारलं की यांना तेवढे पैसे उपलब्ध होतात का? बँकेने सांगितलं होतात. आणि मग तुमच्या अकाउंटला 200 रुपये थोडकी बिल म्हणून पैसे जमा झाले. ही वस्तुस्थिती. तरी विरोधक, म्हणजे आम्ही रुलिंग पार्टीमध्ये म्हणून मी त्यांना विरोध म्हणतो, तरी विरोधी पक्षाच्या पॅनलचे प्रमुख काय सांगतात की कारखान्यावर भरमसाठ खर्च आहे. भरमसाठ खर्च नाही असतं तर 200 रुपये तुम्हाला मिळालेच नसते, साखर आयुक्तांनी परवानगी दिली नसते. उलट आता 229 कोटी रुपये यांच्याकडे शिल्लक असणाऱ्या साखरेवर कर्ज आहे. मात्र साखरेचा स्टॉक 269 कोटी रुपयाचा आहे, म्हणजे 40 कोटी रुपये त्याच्यातनं जास्त निघणार आहे. ते नंतर विक्री जशी केंद्र सरकार परवानगी देतं, खोटा आहे. बापूंना विचारा, तुम्ही केशवरावला विचारा, तुम्ही प्रशांत माझे चेअरमन होता त्याला विचारा, विश्वनाथ बुवा चेअरमन होते त्यांना विचारा, कुणालाही विचारा, किंवा भारत पाटील डायरेक्टर होते, उन्हाळा होता, या सगळ्यांना कुणाला विचारा. तुमच्यातले पण काही व्हाईस चेअरमन समोर बसले, राजेंद्र. त्यामुळं हे सगळं करत असताना ते पैसे आपले उपलब्ध झाल्यामुळं या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून कुठेही आपल्या कारखान्याला आपण कर्जाच्या ठाईत लोटलेलं नाही. आर्थिक बाबतीत सक्षम आहे. महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये अग्रगण्य संस्था आहे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, जिला VSI म्हटलं जातं. ती आपल्या महाराष्ट्रात
अभ्यास करते की कुठला कारखान्याचं आर्थिक शिस्त आहे, आर्थिक नियोजन आहे, उत्कृष्ट आहे. 200 कारखान्यामध्ये त्यांनी पारितोषिक कोणाला दिलं? ती मालेगाव सहकारी साखर कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक नियोजन व्यवस्थापन म्हणून पुरस्कार मिळाला. याचा अर्थ बाळासाहेब तो कारखाना उत्तम आहे म्हणून पुरस्कार मिळाला. तिथे काय इतरांच्या तुलनेत टनाला 234 रुपये खर्च कमी केला. मी का तुम्हाला हे सांगतोय की हे मला काही भाषणं त्यांची ऐकायला मिळाली. ऐकायला म्हणजे कुणी मला राहुलच सांगितलं की दादा अशा बोलतात, काही वाटते तसं बोलतात. आता सांगितलं 11 कोटी काहीतरी रुपयाची साखर भिजली म्हणजे. मी कारखान्यावर परवा होतो, एमडीला विचारलं, एमडी म्हणले अजिबात तसं झालं नाही. आता कुदवडीला येऊन किंवा डोंडेवाडी येऊन भाषण केलं, बिजली सांगितलं किंवा चला आता गाडी पसंत चला बरं कारखान्यात. कुठल्या कारखान्याची बिजली कळू द्या तरी आम्हाला, कुठलं गोडाऊन काय झालं बघू द्या. आता काय झालं, त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली, काही पण सांगायला लागली. त्याच्यामध्ये एक जण म्हणाले की अजित पवारने तर सांगितलेलं होतं की पीडीसीसी बँकेचा मी राजीनामा दिला कारण मला वेळ देता येत नाही आणि मी आता सरकार कुठेही डायरेक्टर होणार नाही. मी म्हणतो ना, माझ्या व्यापामुळं मी एखाद्या संस्थेत डायरेक्टर झालो पण त्या संस्थेच्या चेअरमननी काही गोष्ट चुकीची केली तर अख्खं संचालक बोर्ड जबाबदार धरले जातात आणि आम्हाला नोटीस येतात. MSC बँकेमध्ये मी त्या नोटिसाचे उत्तर देऊन जमलो, सगळ्या आमच्या इन्क्वायरी झाल्या, सगळं काही झालं. त्याच्यामुळे मंडळावर पण मुंबईत बसणार आणि तिथं काही जर झालं तर केवढ्याच खेळ म्हणून मी राजीनामा दिला. मला डायरेक्टर राहायचं नव्हतं, पण मी डायरेक्टर होणार नाही म्हणतो होतं, मी चेअरमन होणार नाही म्हणलं नव्हतं. मी आता डायरेक्टर व्हायला उभं राहिलो नाही, चेअरमन व्हायला उभं राहिलो. चेअरमनच्या हातात जसं बापूंच्या हातात सगळ्या गोष्टी छत्रपतीच्या आहेत. अजेंडा काढणं, विषय घेणं, विषय मंजूर करणं. आता बापूंची कामाची पद्धत मला माहिती आहे, त्याच्यामुळे ते सगळं नियमाने करणार. तीच गोष्ट माझ्यावरती घडणार. मी जर सगळं नियमाने करणार असेल, मी चेअरमन आहे, मीच माझी सही आहे, त्याच्यामुळं तिथं माझ्यावर कुठलंही नोटीस लागण्याचं कारणच नाही. आणि म्हणून ते जे काही सांगतात, रणजितला निवडून दिलं, अमकं केलं, तमकं केलं, अरे बाबा मी डायरेक्टर होणार नाही, चेअरमन होणार नाही असं मी कधी म्हणतं. त्याचाही त्यांना राग, अरे एवढं ह्याचा उपमुख्यमंत्री कशाने ती चेअरमन व्हायचं? उपमुख्यमंत्र्यांना चेअरमन व्हायला काय त्याचं पोटात दुखतंय? जर मला माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750 सभासदांच्या 1,00,000-1.25 लाख लोकांचं वैभव ह्याच्यामध्ये भर घालायचे असेल तर त्याच्यामध्ये काय अडचण आहे? त्यांना काय त्रास होतो? आणि मी आत्ताच मला सांगितलं की मी कधीतरी तुमच्यातले कुणी प्रशांत वगैरे तिकडे आलेले माळ दौड किंवा अंबानीकडे येऊन सर्च करतात, कारखाना कसा असतो, प्लॅनिंग कसं असतं, पर्यावरणाचा विचार कसा करायचा असतो, अधिकारी कर्मचाऱ्यांना कशा सुविधा द्यायच्या असतात, सभासदांना कशा पद्धतीनं वागणूक द्यायची असते, या सगळ्या गोष्टी इतकं बारकाईने केलेलं आहे. स्वच्छता, टाकीपणा, निर्देशकपणा सगळं त्याच्यातून पण एक वातावरण स्फूर्तीदायक होतं. काम करायला कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना देखील हुरूप येतो. आणि त्यामुळं मी ठरवलेलं आहे की उद्याच्याला माझ्या गुणवडी, डोंबलेवाडी, झारगडवाडी त्या सगळ्या माझ्या मतदारांनी श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या कपबशी या चिन्हावर शिक्का मारला. पहिल्यांदा तुम्हाला 3 मतपत्रिका मिळणार आहेत. एक गट नंबर 1, 2, 3 त्याच्यामध्ये
जेवढी काही मतपत्रिका लाभ असेल त्याच्यात 3च खुणा शोधायचे, कपशी कपशी कपशी, त्याला शिक्का मारायचा आणि त्यात प्रत्येक मतपत्रिकेवर 3-3 कपाशी असतील तिथे शिक्के मारून त्या मतपत्रिका टाकायच्या. नंतर तुम्हाला 4 मतपत्रिका मिळतील. 4 नंबर गट, 5 नंबर गट, 6 नंबर गट, महिला गट. त्याच्यात तुम्हाला 2-2 शिक्के मारायचे. यादी मोठी आहे पण शिक्के 2-2 मारायचे. त्या मतपत्रिका पेटीत 4 टाकायच्या आणि पुन्हा तुम्हाला 3 मतपत्रिका मिळणार. त्याला एकच शिक्का मारायचा. त्याच्यामध्ये एनटीची आहे, ओबीसीची आहे, SC STची आहे. पॅनल टू पॅनल माझी हात जोडून विनंती आहे. तुम्ही छत्रपतीला पण बहुतेकांनी पॅनल टू पॅनल या 3 गावांनी तर मतदान केलेलं. तसं कृपा करून करा. मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये उच्चांकी उद्याच्या काळात 5 वर्ष भावतो. मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी शब्दाचा पक्का आहे. मी तिथं आर्थिक शिस्त ह्यांनी लावलेलीच आहे, पण त्याच्यात आणखी काटेकोरपणे तिथं काम करीन. मी बापूंच्या सारखं कारखान्याची गाडी वापरणार नाही, पेट्रोल डिझेल कारखान्याला टाकणार नाही, कारखान्याचा ड्रायव्हर घेणार नाही. कारखान्यामध्ये ते म्हणतात बघा आता हे गेस्ट हाऊस बंद करायला चालले. मी गेस्ट हाऊस बंद केलं करा असं मी कधीच म्हणलं नाही राजेंद्र. मी म्हणालो की कारखान्यावर येणाऱ्यांना पाणी आणि चहाचा कप मिळेल, चहा मिळेल. ते आपलं संस्कृती आहे, परंपरा आहे. तुम्ही मालक आहात, कारखान्याचे सभासद मालक आहात. मालक आल्यानंतर तुमचं आदरात तिथं देऊन तुम्हाला चहा देणारच. आणि कारखाना चालू असेल तर उसाचा रस पाहिजे असेल तर उसाचा रस देणार. पण बाकीचा खर्च सगळा मी बंद करणार. कुठलंही बिल एकाही डायरेक्टरचं घरची पडणार नाही कारखान्यावर. कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं कुठं हॉटेलला राहिले त्याला राहिले काही गरज नाही. कामं सगळी व्यवस्थित होती. अजित पवार कारखान्याचे चेअरमन म्हटल्यानंतर साखर आयुक्त कागद वाचेल आणि नियमाने असेल तर लगेच सही करेल. बँक देखील बॅलन्स शीट बघेल, प्लस पुणे नेटवर्क रेकॉर्ड प्लस हे बघेल, पैसे देते आणि आपलं व्यवस्थितच सगळ्या गोष्टी काम 0 डिस्चार्जच्या करता आम्ही प्रयत्न करणार. आणि मी ठरवलेलं आहे की तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद, साथ, पाठिंबा आम्हाला 21 लोकांना द्यावा. त्याच्यातून माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा परिसर इतका सुंदर बनवतो, म्हणजे विशेषतः माळेगाव शिवनगर आणि माळेगाव म्हणजे नगरपंचायत हे इतकं चांगल्या योजना आणतो. आतापर्यंत त्यांना 350 कोटी रुपये दिले. जर मी 4 वर्षात 350 कोटी रुपये देऊ शकतो तर 5 वर्षात 500 कोटी रुपये देऊ. आणि जसं बारामतीला फिरताना तुम्हाला रिव्हर रोड, तुमचा कॅनलचा रोड, तुमचा रिव्हर रोडच्या बॅक साईडचं गार्डन, तिकडं आपला मोठं स्टोरेज टँक आहे, तिथं जे मुलं मुली खेळतात, वयस्कर लोक बसतात, गप्पा टप्पा मारतात. अशा प्रकारे त्याच्यामध्ये जे जे करतायत तिथला जो फाटा गेलेला बाळासाहेब आणि त्यांच्या कारखाना बाळासाहेबांचा बंगला त्याच्यामधलं खूप छान करून दे. आणि हे करताना नीट ऐका, गुणवणी डोंगरवडी चालू कारखान्याचा 1 पैसा खर्च करतो. काय करणार? मी राज्य सरकार, केंद्र सरकार, DPDC, आमदार निधी, CSR हे जे काही आहे याच्यातून पैसे उभे करणार आणि खर्च करणार. आणि जे कारखान्यात आतमध्ये मी म्हणजे आत्ताच तुम्ही जाऊन फोटो काढा, नंतर मला चेअरमन केल्यावर वर्षाने तिथला फोटो काढला. इतकं सुंदर मी परवा भागात किशोरांना विचारणार. मी तिथं दर्शन केलं, पुण्यश्लोक कायदे देवळकरांना हार घालायला पुढं हात पुतळ्याला आणि गेलो. माझं इतकं बारीक लक्ष होतं. तिथं 2 झाडं मोठी वटलेली होती. मी म्हटलं वटलेली झाडं ठेवायची नाही. काय म्हणता तुझे राजन सांगितले फार बारीक. माझी नजर एवढी बारीक आहे की माझी बायको म्हणते कुठली ह्याची नजर याची बारीक. त्याच्यामुळं मला आवड आहे, माझी पॅशन.
मला आवड आहे, आता केशवरावांना पण आवड आहे, त्यांनी पण ते पौर्णिमा वगैरे भागामध्ये चांगलं केलं. पण मी देशात फिरतो, परदेशात जातो, वेगवेगळ्या जिल्ह्यात जातो. प्लॅनिंगचा मिनिस्टर असल्यामुळं माझ्याकडे DPDCच्या सगळे मी ज्या लोकांना पैसे देत असतो वर्षाला, त्यावेळेस तुम्ही नाविन्यपूर्णामध्ये काय केलंय, टुरिझमच्या करता काय केलंय, अशा सगळ्या गोष्टी माझ्या नजरेखालनं जात असतात आणि त्याच्यातून मला स्फूर्ती मिळती, प्रेरणा मिळती. आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचं काम आहे या सगळ्याचा आपल्याला फायदा घ्यायचा का नाही. काही जण सांगतील की माझी शेवटची निवडणूक, अहो गेल्या किती निवडणुका ऐकतो, शेवटची चालली. पण त्यांना आता विस्मरण व्हायला लागलेलं आहे. नानांच्याच मध्ये ते बोलत असताना त्यांनी सांगितलं केशवराव जगतापांनी किंवा माळेगाव कारखान्यांनी 111 कोटी रुपयाचं बिल घेतले. 111 कोटी. त्याच्यात एक जण म्हणला कामात अण्णा 111 कोटी नाही, 1 कोटी 11 कोटी. तुला काय कळलं का? पुन्हा सांगितलं 111 कोटी बिल. हे वय झाल्यानंतर बऱ्याचदा विस्मरण होतं. हे नैसर्गिक आहे. हे मी उद्या माझंही पर्यंत आपल्याला नाही कोणाला माहिती, पण जोपर्यंत जर 85 पर्यंत जगलो तर माझंही विस्मरण होणार. हे नैसर्गिक आहे. तुम्ही विचार करा की तुमच्या पुढे बोलत असणाऱ्या धडधाकट माणसाच्या हातात कारखान्याची सूत्र द्यायची आणि तुमच्या मुलाबाळांचं पुढच्या पिढीचं भलं करून द्यायचं आणि कारखान्याची जेवढी बचत करता येईल, जेवढी काटकसर करता येईल. म्हणजे मी तर पृथ्वीराज बापूंशी पैसेच लावणार आहे. तुम्ही जास्त काटकसर करताय का मी जास्त काटकसर करतोय. आता पुरुषोत्तम दादालाही म्हणणार आहे, हो तू पण किती काटकसर करतोय. स्पर्धा नको वाचली पाहिजे. हे काय म्हणतात, त्या कारखान्याचं खाजगीकरण करणार मग अजित पवार तो कारखानाच गेला. अरे पाट्या काय म्हणजे काय बडबडतोय, काय सांगतोय ते काय ते शिक्षण संस्था म्हणजे विद्याप्रतिष्ठानच जोडणार. मी मागेही पहिल्या सभेत सांगितलं की मी उलट कृषीहून शिक्षण संस्थेला 50 कोटी खर्च केले आणि अजून 50 कोटी घालतो. तर प्रफुल्ल तावरे आणि त्या सुभाषोकांना विचारा. आणि जाताना पण मोरगाव रोडनी पहिली संस्था कशी होती ना, आता गॅट एंट्री गेट, ते कंपाऊंड बोर्ड, IT, इंग्लिश मीडियम, हॉस्टेल, तिथं मराठी मीडियम, अजून वेगवेगळ्या गोष्टी करतोय. रस्ते, लाईट, तिथं ब्रिज. पुणे जिल्हा शिक्षण संस्था मी ताब्यात घेतली तेव्हा काय अवस्था होती आणि आता काय अवस्था आहे. अजूनही करायचं करणं कधी थांबत नसतं. परवा बोर्डेवाडी त्यांनी पण मला सांगितलं काहीतरी तिथे शाळेचा प्रश्न आला. बापू एकदा माझ्या डोंगरेवाडीच्या लोकांशी, बाळासाहेब तुम्ही पण सगळेजण जरा बसा आणि बसा, तुम्ही सगळ्यांनी बसून काय डोंगरेवाडीकरांचं म्हणणं आहे, कशामध्ये ते थांबलंय. मध्ये साहेब म्हणले होते की मी पैसे देतो, त्याच्यामध्ये कशामुळं थांबलं ते कदाचित प्रशासनाला थोडं बहुत माहिती असेल. करा जे काही असेल ते करा. बापू आहेत सगळे, मी आपला आठवडं म्हणून सांगितलं त्या पद्धतीनं आपण करू. जारगडवाडीला पण ते म्हणतात अजित पवार सहकार मोडायला निघाले. सहकार मोडायला निघालेलं नाही. उलट मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, दूध संघाला करोडो रुपये. आपल्या मार्केट कमिटीलाच विश्वास आहे का? त्याला विचारा. 2 वर्षामध्ये 125 कोटी रुपये गेले. 125 ते 150 कोटी. इथली 24 एकर ती तुमची गारगडवाडीची जमीन तुम्ही दिली. तिथं आता प्लंबवर करायला सांगितले. तिथं सुंदर पेट्रोल पंप करतो, सुंदर पिके जनावरांचा बाजार भरवला जाईल अशा प्रकारची व्यवस्था करतो. सुप्याचं सब मार्केट ते काम चालू आहे. जाऊन बघा तिथं किती भराई केली. जवळपास काही ठिकाणी मला वाटतं माझ्या डोक्याच्या वरच भराई केली. तो इथं खरेदी विक्री संघ मेडल रोडने जावा, तिथं वडा होता वडा. आज तिथं पेट्रोल पंप जाऊन बघा कसा झाला.
खरेदी सांगायचा. उंडवडीच्या ठिकाणी मार्केट कमिटीचा पेट्रोल पंप कसा झाला जाऊन बघा. आपल्या जवळचीला मार्केट कमिटीचा पंप कसा झाला बघा. सुप्याला मार्केट कमिटीचा पंप कसा झाला ते बघा. मला माझे पंप काढता येत होते, पण मी संस्थेचे काय. अजित पवार आज असे उद्या नसेल, मी काय तांबडपण घेऊन जन्माला आलेलं नाही. त्यामुळं पुढच्या पिढीलाही वाटलं पाहिजे की मागच्या लोकांनी आपलं संस्थेचं भलं केलं. या पद्धतीनं उत्पन्न वाढवलंय आणि करोडो रुपये आता पण मार्केट कमिटीची 50 कोटी रुपयाचं इतकी सुंदर इमारत शॉपिंग सेंटर ते करतोय. त्याचाही प्लॅन झाला. टेंडर पण आता होईल, त्याचं काम सुरू होईल. ते काही माझे शेतकरी रेशीम उद्योग करतायत, त्याचं 13 का 14 कोटीचं काम आहे. जाऊन बघा तिथं. आणि काम म्हणजे तुम्ही माझ्या काळातल्या इमारती कुठल्याही बघा, आपलं प्लॅनिंग बघा. विद्यानगरी मी सुरुवातीला त्याचं भूमिपूजन केलं आणि कशा पद्धतीने ती झालेली आहे. किंवा कुठल्याही संस्थेने आता सगळ्यांचे नाव सांगत नाही. आज तुम्ही तिकडे येताना नदीचा प्रवाह कसा वाहतो खळखळ. पूर्वी काय नदी होती, बदल होतोय ना. अशा अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता तुम्ही मला आणि माझ्या बरोबरच्या 20 लोकांना संधी द्या. पॅनल टू पॅनल डोर्लेवाडीच्या लोकांना मला सगळ्यांना हात जोडून विनंती करायची. मग त्याच्यामध्ये माझे नेवसे असतील, क्षीरसागर असतील, नाळे असतील, भोपळे असतील, इतर मान्यवर असतील. त्यामध्ये तिथं समोर एक उमेदवार त्यांनी उभा केले. तुम्हाला जर कुठल्या शंका आली किंवा आपल्या डोर्लेवाडी, जागरवाडी, उंडवणीला प्रतिनिधित्व नाही, ज्यावेळेस माझ्यावर भरती असेल त्यावेळेस तिथल्या सभासदांच्या संख्येप्रमाणे त्या गावाला कामगार भरतीमध्ये निश्चितपणे सिलेक्शन केलं जाईल. हा माझा तुम्हाला शब्द. त्याच्यामुळं काही गावांना प्रतिनिधित्व नाहीये, त्यांनी घालवण्याचं कारण आहे. शिरोलीला पण प्रतिनिधित्व नाही, त्यांचा मीच प्रतिनिधी. ऑल इन वन. फक्त कारखान्याचं काम नाही आहे. या बघा आता आपल्या सरपंचांनी विकास कामे मंजूर करा, स्ट्रीट लाईटचं काम मंजूर करा. ही लगेच घातलं. भगत वस्ती ते विद्यानगर भूमिगत गटर करा. हे अशी सगळी निवेदन. मजिदराजचं महाराष्ट्र जल प्राधिकरण साठवण तलाव मंजूर करा. फाटा क्रमांक 29 दुरुस्ती करा. गुंदवणी फाटा 29 दुरुस्त करा. पालन रोड करा. ही सगळी कामं. यामध्ये नागरी सुविधा फंडातून विकास कामं करा. आमच्या सरपंच डोर्लेवाडीच्या पण दिलं. राणी देवसे आणि सुप्रिया नाळेंनी मंजूर नवीन स्ट्रीट लाईट पोल मिळत द्या आणि खंडोबा मंदिर उर्वरित रस्ता करा. ही सगळी कामं होती. कारण त्याच्यामध्ये अडचण नाही. सध्या 20 कोणी मी आता उमेदवार आहे. आचारसंहितेचा भंग होईल. उद्याची 24 तारीख होऊ द्या. त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला, मी कामाचा माणूस असल्यावर मला काम करायला आवडतं. फक्त काम दर्जेदार झालं पाहिजे. कामामध्ये खोट नसली पाहिजे. हा बरोबर, ते आठवलं नाही. मला वाटलं ते शिक्षण संस्थेला मला त्याचे तंत्र नाही. काय झालं होय रमेशराव, तुम्ही सांगितलं करावंच लागेल. मोरे पावलाचं नाही ऐकलं तर मला कसं चाललं. तेच सांगतोय ना. रमेशराव नारायणराव मोऱ्यांनी सांगितल्यावर अजित पवारांना करावं लागेल. अजून काय आमदारा त्या संदर्भामध्ये मी सांगितलं ना, आचारसंहिता मी उमेदवार आहे, मला काही मर्यादा आहे. 24 तारीख होऊ द्या, मी कुठं पळून चाललो. त्यामध्ये मधल्या काळात मी, दत्तामामांनी, पृथ्वीराज बापूंनी हे पॅनल भवानी माता निवडून आणत असताना, श्री भवानी माता पॅनल, आम्ही हेच सांगत होतो की कुठली अडचण आली तर आम्ही मदत करू. मित्रांनो, मी निवडणुकीपुरतं सांगत नाही.
बापूंना, कैलासला आणि त्यांच्या संचालक बोर्डाला छत्रपती करता, तोडणी वाहतुकीला आणि इतर काही गोष्टीला पैसे पाहिजे होते. त्यांच्यावर 37 कोटी रुपये बँकेचं लोन होतं. PDCCनं सांगितलं 37 कोटी रुपये दिल्याशिवाय तुम्हाला 75 कोटी रुपये मिळणार नाही. तुम्हाला हे सगळं पहिलं क्लिअर करावं लागेल. बापूंनी, कैलासनी, त्यांच्या बोर्डाने प्रयत्न केला. त्यांनी 12 कोटी रुपये उभे केले. 25 कोटी रुपये बापूंना पाहिजे होते. मी बापूंच्या, कैलासच्या सगळ्यांच्या समोर सांगते बोर्डाच्या. बापू माझ्याकडे आले, म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की अडचण आल्यावर मी तुमची अडचण दूर करेन. आता ही अडचण आली, नाहीतर ऍडव्हान्स त्यांची कारखाना पुढे सुरू करायचा लोकांची अपेक्षा आहे. ते रोज डबा घेऊन तिथं जात आहे. त्यांनी पण तिथं स्वच्छता वगैरे सुरू केलेली तुम्हालाही बघायला मिळालं असेल. तर त्या प्रकारे करताना मागे प्रशासनाने असंच कुणाकडनं, साखर व्यापाऱ्यांच्याकडनं काही पैसे आणलेले होते आणि ते काहीतरी भागवण्याचा प्रयत्न केला होता. मी फोन उचलला, कारण बापूला तर मला नाही म्हणता येईल. एकाला फोन केला आणि त्याला सांगितलं की मला RTGS माझ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याला 25 कोटी रुपये पाहिजे. तो मला हो म्हणतो. पण नंतर कारखान्याच्या एमडीनं चेअरमनला म्हणला की दादांनी सांगितले, परंतु त्या लिखापडी करून द्यावं लागते. 25 कोटी रुपये द्यायचे आणि काहीच नाही द्यायचं नाही. आणि उद्याच्याला काय झालं तर मी घेणं न देणं. आणि मग बापूंचा पुन्हा फोन, तिथं म्हणतोय ते अग्रीमेंट पाठवतो, हे करतो, त्या करतोय, मग ते साहेब करून तुमच्या आपल्याला मग पैसे देतो. पुन्हा फोन उचलला. म्हणलं माझी काय 25 कोटी रुपये पद नाही का रे, तुम्हाला अग्रीमेंट माझ्या चेअरमनला मागतो, मी विनंती करतो म्हणजे तुला, आणि तुझे पैसे बापूने मला सांगितलं 8 दिवसाच्या आत दादा पैसे देतो. कारण ते पैसे दिले की खातं क्लिअर होणार होतं. खातं क्लिअर झालं की 75 कोटी रुपये मिळणार होते. आणि मग त्याच्यातनं ते आपल्या भाषेत न बसवतो, आपल्या भाषेत न बसवतो. तर त्या पद्धतीनं मग बोलल्यावर बापूंना रात्री काहीतरी 9-10च्या दरम्यान RTGS 10 कोटी ते वरचे 4 कोटीवर काहीतरी लागले असे ते आले. आणि मग आपलं काम झालं. 5 दिवसांनी का 4 दिवसांनी बापूंनी लगेचच RTGS केले, ते पैसे दिले. तर एक फोन आला की दादा पैसे आले. सांगायचं तात्पर्य इथं बसणारे एकाने उठावून मला 1 कोटी रुपये कुणाला फोन करून सांगून उपलब्ध करून द्यावे. ओळखेड नाही बाबांनो, हे तुमच्यामुळे झालं. हे माझी पॉवरची हुशारकी नाही. तुम्ही मला 8 वेळेला आमदार केलं, राज्यमंत्री केलं, मंत्री केलं, विरोधी पक्षनेता केलं, उपमुख्यमंत्री केलं, खासदार केलं. साहजिकच मी महाराष्ट्रात काम करू शकलो. त्याच्यावर माझ्या शब्दाला पण एक वजन आलं. मी कोणाला शब्द टाकला तर सहसा ते मोठी लोक असतात, त्यांना पण CSR देता येतो. या प्रकारे आता मी जर कारखान्याचं चेअरमन झाल्यावर माळेगावला काय अडचण घेईल का? मी जर साखर 3800 रुपये झाली आणि तो व्यापारीला मी म्हणलं मी आता चेअरमन 3810 कर, तर तो करणार. 10 रुपये जरी वाढले तर किती पैसे वाढतात बघा. साधं सोपं सरळ गणित. किंवा काही आमचं काम निघालं कारखान्याचं आणि कोण कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याला म्हणलं की जरा लोएस्ट आहे रे, आणि तो जरा मागं पुढं बघायला लागला. अरे तुझं इथली भर दुसरीकडे भरून काढेल ना, तू इथं भर जरा कमी लोएस्ट झालं काम. हा फायदा तुमचा आहे 19,750 सभासदांचा. मी काय तुम्हाला पटवून देतोय की हे काही पण माझ्यावर आरोप करताय की सहकार मोडीतनं काढायला निघाला. उलट आता उद्याच्या 5 वर्षात मी या सगळ्या बोर्डाला बरोबर घेऊन मी तेही सांगितलंय, उद्या तुमच्यापैकी कुणी सल्ला द्यायला आलं की इथं हे करा तिथं ते करा, तर ते बोर्डात नसले पण सभासद असले तरी मी त्यांचं ऐकीन. ते विधायक असेल तर, ते योग्य असेल तर, ते माझ्या 19,750 सभासदांच्या फायद्याचं असेल तर.
आता त्यांनी इतका धसका घेतलाय माझ्या चेअरमनशिपचा. मध्ये काहीतरी एकाने टीव्हीलाच सांगितलं की असं आहे तसं आहे ते त्या अमक्या कलमात तमक्या त्याला चेअरमन होता येत नाही. मी सगळं बघितलंय तपासलंय मग सांगितलं चेअरमन होणार. मला बेमानी चेअरमन नंतर म्हणले की तात्पुरता चेअरमन होईल आणि पुन्हा राजीनामा देऊन दुसऱ्याला करेल. मी पुन्हा सांगितलं मी 5 वर्षाच्या करता चेअरमन, 5 वर्षाच्या करता. कारण ज्यावेळेस तुम्हाला मी विश्वास देतो त्यावेळेस मला तुमचा विश्वासघात करायचा नाही, तुमच्या विश्वासाला मला तडा द्यायचा नाही. त्यामुळं माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं या सगळ्या बाबतीमध्ये बाहेर चालू सांगताना असेल इतर गोष्टी असतील खूप कामं नुसतं आम्ही त्या संस्थेचे प्रमुख आहेत म्हटल्यानंतर पण त्या ठिकाणी होत असतात. त्याचा माझा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा माझ्या माळेगाव शैक्षणिक संकुलमध्ये काही करायचं झालं तर जसं मध्ये बापूंनी सांगितल्यावर 2-3 कोटी रुपयाचे रस्ते केले असते. किती कोटी? 3-3.25 कोटीचे रस्ते 1 रुपया माळेगाव कारखान्यानं घालता करून दिले. आता मोटरसायकलला किक मारायचे चालून बघायचं. हा सूर्य हा चैत्र. त्यामुळं हे तर आमच्या मार्गदर्शनाखाली काम करणार. आता मी स्वतः तिथं असलो तर शेवटी थोडस ते आपलं पण जे वेगळं असतं त्या पद्धतीने काम होणार आहे. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, अशा खूप काही गोष्टी मला किती वेळ सांगता येतील. ही सगळी कामं देखील आपल्याला त्या बाबतीमध्ये करायची आहेत. त्यामुळं पॅनल टू पॅनल कुठंही एक खोली इकडं एक खोली तिकडं अशा पद्धतीनं कृपा करून आपण करू नका. मी कधी असाही आमच्या चेअरमन केशवराववर आरोप केला की यांनी काय पतसंस्थेचं कर्ज काढलं आणि पैसे दिले. असं काही झालेलं नाही. पतसंस्थेने ठेव ठेवली. कुणालाही माळेगावला ठेव ठेवता येते, छत्रपतीला ठेव ठेवता येते, सोमेश्वरला ऐच्छिक ठेव तर आपण ठेवू शकतो. ते परवा मी पवईमानला पंढरत होतो. तिथं दत्तोबा सानस आपले मार्केट कमिटीला डायरेक्टर आहे. त्यांना तर म्हणे त्यांच्या सरस परिवाराला ते रेल्वेचं रुळाचं काम बँकेपेक्षा यांचा दर जास्त असेल व्याजाचा तरी तर ठेवतील. छत्रपतीची लोक अनेक आमच्या छत्रपती कारखान्यामध्ये ठेवतात. ही गोष्ट आहे. पण काहीतरी वेगळं सांगायचं. अहो तुम्हाला हाताला धरून उठवावं लागतं, बसवावं लागतं. कशाला थांबा ना. का लोकांनी नाकारल्यावर थांबायचं हे कशात बसतं. त्यामुळे या सगळ्या बाबींचा विचार करून मी फार तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पटवून सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून माझी गुणवडी, झारगडवाडी, डोरलेवाडीच्या सुज्ञ माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदार बंधू भगिनींना, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे मित्रपरिवार असतील, आता आपल्या इथं काही जण उभे आहेत त्यांच्या पॅनलवर जे पूर्वी आपल्या श्री निळकंठेश्वर पॅनलचा प्रचार करत होते ना. मी कैलासलाही सांगितलं घरातलं असलं तरी कैलास पॅनल टू पॅनलच आपल्याला कपबशी चालवावी लागेल. कारण तू कपबशीमुळेच निवडून आलेला. तुला आता कपबशी सोडता येणार नाही. त्यामुळं माझी नाळेंना पण सगळ्यांनाच विनंती आहे की आपण मला ह्याच्यामध्ये तुमचे आशीर्वाद द्या, तुमची साथ द्या. माझ्या मायमाऊलींनी, माझ्या लाडक्या बहिणींनी, भावाच्या नात्यांनी मला आणि माझ्या 20 बरोबरच्या सहकाऱ्यांना त्या कपशीच्या चिन्हावर शिक्का मारून 5 वर्षाच्या करता तुमचं सगळ्यांचं भलं होण्याकरता, राज्यामध्ये दैदिप्यमान भाव तुम्हाला 5 वर्ष मिळण्याकरता, तुमचे कुठलेही कारखान्याच्या संदर्भातली एक देखील गोष्ट अडून न राहण्याकरता, डिस्लरी वगैरेच्या बऱ्याच गोष्टी आहेत पण मला आता मेकीला जायचं आहे. ते मी सांगता सभेला येणार आहे 20 तारखेला 5 वाजता माळेगावला. त्यावेळेस या. त्यावेळेस ज्यांना अजून
अजून काय सांगतो ते ऐकायचं असेल श्री तर त्या पद्धतीनं तुम्ही आम्ही करू आणि म्हणून आपण श्री नीलकंठेश्वर पॅनलला विजयी करावं, कपाशीला शिक्का मारावं. कुठल्याही परिस्थितीमध्ये क्रॉस वोटिंग करू नका आणि मी जे जे काही सांगितलं ते माझ्याकडनं करून घेण्याची जबाबदारी तुमची आणि करून देण्याची जबाबदारी माझी. कारण मी जर तुम्हाला त्याच्यामध्ये कुठं कमी पडलो तर जिल्हा परिषद तालुका पंचायतीला पण मला तुमच्याकडे यायचंय. इतर पण माझ्या जेव्हा खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, बारामती बँक, PDCC बँक याच्याही निवडणुका लागल्यानंतर मला तुमच्याकडे यायचंय. आणि ज्यांना आत्ता मला इथं संधी देता आली नाही त्या वेगवेगळ्या संस्थांची नावं घेतलेली, त्याच्यामध्ये इतर पण काही लोकांना सामावून घेण्याचं काम मी करीन. आणि तुमच्याला प्रतिनिधित्व नाही मिळालं तर मीच तुमचा प्रतिनिधी आहे असं समजून तुम्ही अतिशय बेलाशक त्या कपाशीला शिक्का मारण्याचं काम करा. मी अतिशय सुंदर अशा प्रकारचा कारखाना म्हणजे आम्ही पुरुषोत्तम दादा आणि ऋतुराज बापू स्पर्धा करू. बापूंचे थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतील, परंतु या पद्धतीनं सगळं आपलं हे वैभव हे कसं आणखीन त्याच्यामध्ये भर घालता येईल अशा पद्धतीचं काम हे आमच्याकडनं त्या ठिकाणी केलं जाईल. याबद्दल तीळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.